मंडळी, तुमच्या घरामध्ये पण असं घडतं का? जास्त केळी असल्या की त्या संपत नाही आणि कमी असल्या की पुरत नाही आणि अशी काळी केळी पडायला लागली का मग बाकीचे ना कोणी खात नाही जास्त पिकलेली केळी. तर मग म्हटलं चला आता याचं ना शिकरण बनवूया. खूप दिवस झाले शिकरण काही केलं नव्हतं. म्हणून सगळ्यात आधी ना वस्त्रहरण करून घेतलं सगळ्या केळींचं. त्यानंतर नुसतं वस्त्रहरणच नाही केलं तर शिरच्छेद पण केले सगळ्या केळींचे. छोटे छोटे असे पीस करून घेतले आणि खूप दिवसांनी शिकरण करत होते. चपातीसोबत खायलाही खूपच भारी लागते. याआधी पण मी एक शिकरणाचा व्हिडिओ बनवलेला होता. तो पण छान लोकांना आवडलेला होता. तर आज परत एकदा खूप दिवसांनी शिकरण केलं. तर त्यामध्ये दूध टाकायचं होतं, पण दुधावरची साय ना पुढे पुढेच येत होती. तिला मागं लोटत होते. तिला म्हटलं थांब, तुझ्यापासून तूप बनवायचं त्यामुळे पडू नकोस. पण ती काय ऐकत नव्हती. शेवटी मी तिला बोटाने मागं ओढूनच धरली आणि नंतर यामध्ये साखर टाकली. केळी पिकलेल्या असल्या की त्या गोड लागतात जास्त, त्यामुळे साखर थोडीशी ना कमीच टाकायची. त्यानंतर ना याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर टाकायची. छान चव येते त्याने आणि मस्त असं मिक्स करून घ्यायची साखर. आणि तुम्हाला थंड पाहिजे असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नसेल थंड पाहिजे तर तसंच घेऊन घ्यायचं. मस्त असं मी इथं वाटीमध्ये शिकरण घेतलं आणि चपातीसोबत मस्त असं शिकरण आता खाणार आहे. तुम्हाला